आज या ठिकाणी आपल्या शिवजन्मभूमीच्या कन्या खऱ्या अर्थानं आपल्या शिवजन्मभूमीचा नावलौकिक यांनी आपल्या कार्यातून या ठिकाणी वाढवलेला आहे। आपल्या नारायणगाव परिसरातील आणि येडगाव परिसरातील खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबातील या दोन कन्या कुमारी दिव्या संतोष भोर आणि कुमारी रचना उर्फ संपदा संतोष कोल्हे या दोनही कन्यांनी काल जी लोकसेवा आयोगाची रिझल्ट लागला त्यामध्ये दिव्या संतोष भोर हिने अतिशय चांगल्या पद्धतीनं कामगिरी करत असताना राज्यामध्ये चौथा क्रमांकानं ती उत्तीर्ण झाली। या अगोदरसुद्धा ती कृषी सहाय्यक म्हणून तिला त्यामध्ये यश आलं होतं आणि कालच्या याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं तिने महाराष्ट्र राज्यामध्ये चौथी ती डेप्युटी डायरेक्टर ॲग्रिकल्चर म्हणजे कृषी उपसंचालक म्हणून तिने पोस्ट प्रदान केलेली आहे। खऱ्या अर्थानं शेतकरी कुटुंबातील सन्माननीय संतोष भाऊ भोर ह्या नारायणगाव परिसरामध्ये संतोष कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून येडगाव या ठिकाणी कार्यरत होते आणि शेती व्यवसायाच्या माध्यमातून हे कुटुंब गरीब कुटुंब प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा त्यांनी मुलींना चांगलं शिक्षण दिलं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून आज खऱ्या अर्थानं ही आपली जुन्नर तालुक्याची कन्या ही घवघवीत यश मिळून या ठिकाणी यश संपादन केले। नारायणगाव ग्रामपंचायत आदरणीय भाऊ पाटे व त्यांचा सर्व मित्र परिवार सर्व ग्रामस्थ यांच्या वतीनं तिचाही या ठिकाणी सन्मान होते। आणि दुसरी कन्या आपल्या नारायणगावातील आमच्या कोल्हे परिवारातील कुमारी संपदा उर्फ रचना संतोष कोल्हे खऱ्या अर्थानं प्रतिकूल आणि कष्टकरी कुटुंब स्वतःचा संतोष भाऊ नेहमी सातत्याने शेती व्यवसायाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसाय असेल एवढंच नव्हे तर दुसऱ्याच्या शेतावर पंप फवारणी करण्यासाठी मोलमजुरी करण्यासाठी संतोष भाऊ खऱ्या अर्थानं काल जो रिझल्ट आला सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं। अतिशय म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमधून सुद्धा त्या संपदानं अतिशय घवघवीत यश ती राज्यामध्ये 17वी आली आणि ओबीसीमध्ये 5वी आली। तिने सुद्धा असं चांगल्या प्रकारचं घवघवीत यश संपादन केलं। या दोनही आपल्या शिवकन्यांचं मी नारायणगाव ग्रामपंचायत असेल सर्व ग्रामस्थ असेल यांच्या वतीनं आदरणीय भाऊ पाटे व त्यांचा सर्व मित्र परिवार संतोषदादा वाजगे असतील विकाजी तोडकरी असतील व सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ यांच्या वतीनं या ठिकाणी आदरणीय गुलाबशेठ नेरकर सुद्धा येडगावचे ग्रामस्थ हर्षलभाऊ गावडे असतील हे या ठिकाणी उपस्थित आहेत। यांच्या सर्वांच्या वतीनं या दोनही शिवकन्यांचं मी या ठिकाणी हार्दिक असं अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचाली मनापासून शुभेच्छा देतो। थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र। प्रथम छत्रपती शिवरायाच्या प्रतिमेला अभिवादन करतो आणि आज शिवजन्मभूमीमधल्या या दोन्ही कन्या या ठिकाणी दिव्या संतोष भोर आणि रचना संतोष कोल्हे दोन्ही ह्या कन्यांनी जे घवघवीत यश संपादन केलेलं आहे त्याबद्दल आपण या ठिकाणी आदरणीय भाऊ पाटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी हा जो काही त्यांचा सहकुटुंब या ठिकाणी जो उचित असा सन्मान ठेवलेला आहे। प्रथमतः मी येडगाव ग्रामस्थांच्या वतीनं आपणा सर्वांना या ठिकाणी धन्यवाद देत असताना काळ्या आईची सेवा करणारे या ठिकाणी हे दोन्ही परिवार आहेत। खरं तर संतोषच्या बाबतीमध्ये आपण सांगितलं त्यांच्या दोन्ही मुलगी कृषी सहाय्यक म्हणून या पदावरती नियुक्त झाल्या होत्या आणि त्याच्यामध्ये दिव्याने या ठिकाणी MPSCची परीक्षा देऊन ते राज्यामध्ये चौथी आलेली आहे आणि या ठिकाणी रचना ही 17वी आणि OBCमध्ये 5वी आलेली। खरं तर ह्या मुलींचं पूर्वीचं एक असं हे होतं का महिला स्त्री म्हटलं का मूल चूल आणि तेवढ्यापुरत्या मर्यादित होत्या, परंतु आज पायलट असेल किंवा युद्ध रणभूमीवरती सुद्धा त्या ठिकाणी आज महिला आपल्याला सगळीकडं बघायला मिळत आहेत। त्याबद्दल मी यांना सगळ्यांना उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीने आम्ही येडगाव ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी माजी सरपंच सतीश शेठ नेरकर असेल मी असेल त्याच्यानंतर आपले हर्षलभाऊ गावडे असतील आणि आरोटे सर असतील यांच्या सगळ्यांच्या वतीनं उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांच्या पुढच्या वाटचालीला शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।